नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत टीईटी एक्झामिनेशन महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2024 साठी लागणारी फी स्ट्रक्चर. कॅटेगरी अनुसार प्रत्येकाला फी स्ट्रक्चर वेगवेगळं आहे. बघा या ठिकाणी दिलेले सगळं पेपर 1 आणि पेपर 2. पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्ही क्वालिफिकेशन असेल तर त्या ठिकाणी इतर जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 1200 रुपये दिलेले बघा. ठीक आहे. तर आता पेपर 1 किंवा पेपर 2 और दिलेले म्हणजे दोन्हीपैकी एक. तर अनुसूचित जाती म्हणजे SC शेड्यूल कास्टसाठी 700 रुपये, अनुसूचित जमाती ST साठी 700 रुपये, अपंग उमेदवार 40% किंवा 40% पेक्षा जास्त त्याला 700 रुपये, आणि इतर उमेदवार व्हिजॅन्टी, NT, NTB, NTC, NTD, SBC, OBC, SEBC, EWS ओपन हे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 1000 रुपये फीस आहे. टोटल 300 रुपयाचा फरक येतो या ठिकाणी. आणि इतर जे उमेदवार आहेत त्यांना 1000 रुपये, आणि जे बाकी SC ST कॅटेगरी आहेत त्यांना 700 रुपये. ओके. सेकंड आहे बोथ द पेपर्स, पेपर फर्स्ट प्लस पेपर सेकंड म्हणजे पेपर दोन्ही जर घेतले, समजा ज्यांचं क्वालिफिकेशन D.Ed आहे आणि ज्यांचं क्वालिफिकेशन B.Ed आहे, असे दोन्ही क्वालिफिकेशन जर असतील तर ते दोन्ही पेपरला पात्र होतात. त्याच्यामुळे ते दोन्ही पेपर देऊ शकतात. अनुसूचित जाती म्हणजे शेड्यूल कास्ट आहे त्याच्यामध्ये 900 रुपये, अनुसूचित जमाती असेल म्हणजे शेड्यूल ट्राईब्स 900 रुपये, अपंग उमेदवार 40% किंवा 40% पेक्षा जास्त त्यांच्यासाठी 900 रुपये, आणि इतर उमेदवार जे आहेत दोन्ही पेपरला क्वालिफाय ठरले तर 1200 रुपये फी स्ट्रक्चर आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायचं होतं की फी स्ट्रक्चर हे कॅटेगरी अनुसार वेगवेगळं आहे. ठीक आहे. फक्त SC आणि ST ला 700 रुपये आहे, आणि हँडिकॅप जर असेल तरच त्याला 700. बाकी इतर जणांना 1000 एका पेपरसाठी, आणि दोन्ही पेपरसाठी असेल तर 1200 रुपये आहे. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे मित्रांनो. जर तुम्हाला हे फॉर्म फिल करायचा असेल तर त्याच्यावरती तुम्ही मला हाय म्हणून मेसेज पाठवा. त्याच्यानंतर तुमचे सगळे काही डॉक्युमेंट्स पाठवा जर तुम्हाला फॉर्म TETचा भरायचा असेल तर. आणि हे TET फॉर्म भरण्याची शेवटची तारीख बघा 30 सप्टेंबर आहे. परंतु 30 सप्टेंबरच्या अगोदर आपण जर फॉर्म फिलअप केला तर लवकर सबमिट होईल, किंवा शेवटी काय सांगता येत नाही, सर्व्हरचा बी प्रॉब्लेम इश्यू येऊ शकतो किंवा येणार पण नाही. पण मेजॉरिटीमध्ये जर अगोदर केलं तर तुमचा या ठिकाणी बेनिफिशियल राहील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आपण बघितलेले फी स्ट्रक्चर. ठीक आहे.